test case template. In test documentation we have to see 4 parts in that. First one, test case template, then test plan, then third one, test summary report and defect report. Okay, in this video we will see first point, that is test case template. Test documentation. First one, test case template. A test case template is a document comes under one of the test artifacts which allows testers to develop the test cases for a particular test scenario in order to verify whether the feature of an application are working as intended or not. ओके, टेस्ट केस टेम्पलेट म्हणजे एक तुमचं डॉक्युमेंट असतं, त्याच्यात काय असतं, स्पेसिफाईड फॉर्मॅट ठरलेला असतो. त्याच्यात टेस्टर काय करतो की टेस्ट सिनारिओज एक्सप्लेन मेन्शन करत असतो की टेस्ट केसेस कोणत्या कोणत्या आहेत, त्याचे टेस्ट सिनारिओ काय काय आहेत. म्हणजे टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर ना तो एक टेस्ट केस टेम्पलेट किंवा टेस्ट केस डॉक्युमेंट बनवतो. ओके, त्याला म्हणायचं टेस्ट केस टेम्पलेट. टेस्ट केसेस आर द सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्झिक्युटेबल स्टेप्स ऑफ द टेस्ट सिनारिओ विच हॅज अ सेट ऑफ प्री कंडिशन्स, टेस्ट डेटा, एक्सपेक्टेड रिझल्ट, पोस्ट कंडिशन्स अँड ॲक्च्युअल रिझल्ट्स. टेस्ट केसेस म्हणजेच काय, तुम्हाला टेस्टिंगसाठी ज्या काय ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायच्या त्याला म्हणायचं टेस्ट केसेस. ते काय, तुमचं सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्झिक्युटेबल स्टेप्स. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह म्हणजेच काय की टेस्ट केस पॉझिटिव्ह रिझल्ट आहे असं कधी म्हणतो आपण की जेव्हा तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट आणि ॲक्च्युअल रिझल्ट मॅच होतोय. आणि निगेटिव्ह आहे असं कधी म्हणू शकतो, किंवा फेल आहे टेस्ट केस असं कधी म्हणू शकतो की जेव्हा तुम्ही टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर तुमचा ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट मॅच होत नाही. ओके, त्याला म्हणायचं निगेटिव्ह टेस्ट केस. ओके, तर टेस्ट केस डॉक्युमेंटेशनमध्ये हे 2 पार्ट येतात. देन द मेन फील्ड्स ऑफ अ टेस्ट केस आर. आता इथे टेस्ट केसेसमध्ये कोणते कोणते फील्ड्स आहेत ते इथे दिलेले आहेत. फर्स्ट वन, प्रोजेक्ट नेम, नेम ऑफ द प्रोजेक्ट द टेस्ट केसेस बिलॉंग टू. टेस्ट केसेस कोणत्या प्रोजेक्टला डिफाईन करायचे आहेत किंवा कोणत्या प्रोजेक्टवर तुम्ही टेस्ट केसेस डेव्हलप करताय त्या प्रोजेक्टचं नेम. ओके, देन मॉड्यूल नेम, नेम ऑफ द मॉड्यूल द टेस्ट केसेस बिलॉंग टू. कोणत्या मॉड्यूलवर तुम्हाला प्रोजेक्टमधल्या कोणत्या मॉड्यूलवर तुम्ही टेस्ट केसेस डिराईव्ह करताय त्या मॉड्यूलचं नेम. देन रेफरन्स डॉक्युमेंट, मेन्शन द पाथ ऑफ द रेफरन्स डॉक्युमेंट्स इफ एनी सच ॲज रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, टेस्ट प्लॅन अँड टेस्ट सिनारिओज. रेफरन्स डॉक्युमेंट म्हणजे तुमचं एखादं डॉक्युमेंट की ज्याच्या थ्रू तुम्ही काय एक्सप्लेन करताय, तुमचं जो टेस्ट केसेस आहेत त्याला डिफाईन करताय किंवा एक्सप्लेन करताय, त्या रेफरन्स डॉक्युमेंटची लिंक असेल किंवा त्या रेफरन्स डॉक्युमेंटचं नेम असेल. मग त्या रेफरन्स डॉक्युमेंट टेस्ट प्लॅन असेल, टेस्ट सिनारिओ असेल. ओके, ह्या डॉक्युमेंटचं इथे नेम दिलेलं असेल. देन क्रिएटेड बाय, नेम ऑफ द टेस्टर हू क्रिएटेड द टेस्ट केसेस. जो कोण टेस्टर हे करतोय, टेस्ट केस क्रिएट करतोय त्याचं ह्या पोर्शनमध्ये नाव येणार आहे क्रिएटेड बायच्या पुढे. देन डेट ऑफ क्रिएशन, व्हेन द टेस्ट केसेस वेअर क्रिएटेड, टेस्ट केसेस जेव्हा क्रिएट केल्यात तेव्हाची डेट. देन रिव्ह्यूड बाय, नेम ऑफ द टेस्टर हू क्रिएटेड द टेस्ट केसेस. जो रिव्ह्यू करणार आहे तुमचे टेस्ट केसेस त्याचं रिव्ह्यूअरचं नाव येईल. ओके, देन डेट ऑफ रिव्ह्यू, व्हेन द टेस्ट केसेस आर वेअर रिव्ह्यूड. तुमच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू कधी केल्यात किंवा त्या टेस्ट केसेसचा रिव्ह्यू जेव्हा परफॉर्म होते ती डेट ऑफ रिव्ह्यू इथे येईल. देन एक्झिक्युटेड बाय, नेम ऑफ द टेस्टर हू एक्झिक्युटेड द टेस्ट केसेस. टेस्ट केसेस जो टेस्टर एक्झिक्यूट करणार आहे त्या एक्झिक्युटरचं किंवा त्या टेस्टरचं नाव ह्या एक्झिक्युटेड बायच्या ह्या पोर्शनमध्ये येणार आहे. देन डेट ऑफ एक्झिक्युशन, व्हेन द टेस्ट केसेस वॉज एक्झिक्युटेड. जेव्हा तुम्ही टेस्ट केस ॲक्च्युअली एक्झिक्युटेड करून पाहणार आहे त्याला तेव्हाची डेट म्हणजे काय, डेट ऑफ एक्झिक्युशन. देन टेस्ट केस आय डी, प्रत्येक टेस्ट केस सपोज तुमच्या 100 टेस्ट केसेस असतील 2 मॉड्यूलवर, तर प्रत्येक टेस्ट केसला एक युनिक आय डी दिलेला असतो प्रत्येक टेस्ट केस आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, हा आय डी काय असतो, युनिक असतो म्हणजे डिफरंट असतो प्रत्येक टेस्ट केससाठी. टेस्ट केस आय डी, इच टेस्ट केस शुड बी रिप्रेझेंटेड बाय अन युनिक आय डी. इट्स गुड प्रॅक्टिस टू फॉलो सम नेमिंग कन्व्हेन्शन फॉर बेटर अंडरस्टँडिंग अँड डिस्क्रिमिनेशन पर्पज. ओके, बेटर अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला प्रत्येक टेस्ट केस युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी टेस्ट केस आय डी असाइन केलेला असतो. ओके, देन टेस्ट केस सिनारिओ, टेस्ट सिनारिओ आय डी ऑर टायटल ऑफ द टेस्ट सिनारिओ. तुमची जर टेस्ट केस आहे त्याला एक्सप्लेन करण्यासाठी हा टेस्ट सिनारिओ आहे. ओके, म्हणजे तिथे सिनारिओ एक्सप्लेन केलेला आहे किंवा टेस्ट सिनारिओ आय डी असेल. देन टेस्ट केस, टायटल ऑफ द टेस्ट केस. टेस्ट केसचं तुमचं टायटल काय आहे ते टेस्ट केसमध्ये येतं. देन प्री कंडिशन, प्री कंडिशन म्हणजे काय, तुम्हाला टेस्ट केस परफॉर्म करण्यासाठी आधी कोणत्या प्री कंडिशन्स आहेत किंवा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्या आधी रिक्वायर्ड आहेत.
त्या कशामध्ये येतात, प्री कंडिशन्समध्ये. कंडिशन्स विच नीड्स टू मीट बिफोर एक्झिक्युटिंग द टेस्ट केस. तुम्हाला टेस्ट केस एक्झिक्यूट करण्याच्या आधी ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला एक्झिक्यूट कराव्या लागतात, किंवा त्या कंडिशन्स कोणत्या आहेत त्या तुमच्या प्री कंडिशनमध्ये येणार आहे, प्री रिक्विसाइट्स पण म्हणतात त्याला. देन टेस्ट स्टेप्स मेन्शन all the test steps in detail and in the order how it could be executed. टेस्ट स्टेप्स म्हणजे काय, टेस्ट केस परफॉर्म करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप्स परफॉर्म करायच्यात त्या स्टेप्स तुम्ही तिथे मेन्शन करणार आहे, आणि त्याची ऑर्डर पण काय पाहिजे, ज्या ऑर्डरने परफॉर्म करायचे त्याच ऑर्डरने तिथे त्या मेन्शन करायच्या. देन टेस्ट डेटा, द डेटा विच कुड बी युज्ड अँड ॲज अन इनपुट फॉर द टेस्ट केसेस. तुमच्या टेस्ट केसेससाठी जो काही इनपुट डेटा लागतोय तो कशामध्ये येतोय, टेस्ट डेटा. देन एक्सपेक्टेड रिझल्ट. एक्सपेक्टेड रिझल्ट मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर ना जर मला सॉफ्टवेअरने पॉझिटिव्हली बिहेव करायला हवं असं मला वाटतंय तर तो झाला एक्सपेक्टेड रिझल्ट. ओके, आणि टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर ॲक्च्युअली पॉझिटिव्ह म्हणजे तुमची सिस्टीम पॉझिटिव्ह बिहेव करते की निगेटिव्ह बिहेव करते तो झाला तुमचा ॲक्च्युअल रिझल्ट. ओके, तर एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे द रिझल्ट विच वी एक्सपेक्ट वन्स द टेस्ट केसेस वेअर एक्झिक्युटेड. इट माइट बी एनिथिंग सच ॲज होम पेज, रिलिव्हंट स्क्रीन एट्सेट्रा. ओके, मी म्हणते की मला एक मेनू चेक करायचा आहे, मी एका मेनूवर क्लिक केल्यानंतर मला नवीन विंडो ओपन झाली पाहिजे. ओके, तर सपोज जर मी त्या मेनूवर क्लिक केलं आणि विंडो ओपन झाली तर तो ॲक्च्युअल रिझल्ट झाला. आणि मी काय आधी टेस्ट केस एक्झिक्यूट करण्याच्या आधी मी असा विचार करते की ती टेस्ट केस ती विंडो ओपन व्हायला हवी, हा काय झाला माझ्या टेस्ट केसचा एक्सपेक्टेड रिझल्ट झाला. पोस्ट कंडिशन, कंडिशन्स प्री कंडिशन सारखीच पोस्ट कंडिशन म्हणजे तुमची टेस्ट केस एक्झिक्यूट केल्यानंतरची कंडिशन काय असणार आहे किंवा नंतरचं रिझल्ट काय असणार आहे. कंडिशन विच नीड्स टू अचीव व्हेन द टेस्ट केस वॉज सक्सेसफुली एक्झिक्युटेड. तुमची जर टेस्ट केस सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली त्याच्यानंतर ना काय कंडिशन त्याला म्हणायचं पोस्ट कंडिशन. देन ॲक्च्युअल रिझल्ट, द रिझल्ट विच सिस्टीम शोज वन्स द टेस्ट केस वॉज एक्झिक्युटेड. तुमचं टेस्ट केस एक्झिक्यूट झाल्यानंतर न येणारा ॲक्च्युअल रिझल्ट म्हणजे त्याला काय म्हणायचं ॲक्च्युअल रिझल्ट. देन स्टेटस, इफ द ॲक्च्युअल अँड एक्सपेक्टेड रिझल्ट्स आर सेम मेन्शन इट ॲज पास्ट, एल्स मेक इट ॲज अ फेल्ड. इफ टेस्ट फेल्स इट हॅज टू गो थ्रू द बग लाईफ सायकल टू बी फिक्स्ड. आता तुम्हाला जर टेस्ट केस एक्झिक्यूट केल्यानंतर जर तुमचा ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट जर मॅच होत असेल तर ती तुमची टेस्ट केस तुम्ही मार्क त्याचं स्टेटस काय करणार आहे ॲज अ पास्ट. ओके, आपण काय म्हणू शकतो की ती टेस्ट केस पास झाली. ओके, नंतर ना जर ॲक्च्युअल रिझल्ट आणि एक्सपेक्टेड रिझल्ट जर डिफरंट असेल किंवा फरक असेल त्याच्यात मायनर काही तर तुम्ही काय म्हणू शकता द टेस्ट केस स्टेटस इज फेल्ड. ओके, आता इथे एक सिस्टीमवर तुमच्या जीमेलच्या सिस्टीमवर टेस्ट केसेस परफॉर्म ज्या करायच्यात त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर इथे बघा दिलं आहे हा काय तुमचं टेस्ट केस टेम्पलेट आहे. प्रोजेक्ट नेम काय आहे गुगल ईमेल. ओके, तुम्हाला गुगल ईमेल चेक करायचं आहे म्हणजे जीमेलचं हे चेक करायचं आहे बाय युझिंग टेस्ट केसेस. मॉड्यूल नेम काय आहे लॉग इन मॉड्यूल. देन रेफरन्स डॉक्युमेंट इफ एनी, जर असेल कोणतं डॉक्युमेंट तर रेफरन्स डॉक्युमेंटचं नेम इथे देणार आहे आपण. क्रिएटेड बाय जो टेस्टर असेल त्याचं नाव येईल इथे. देन डेट ऑफ क्रिएशन आणि डेट ऑफ रिव्ह्यू. ओके, हे झालं पहिल्या टेस्ट टेम्पलेटच्या कंडिशन्स किंवा त्याचे टेम्पलेट. देन आता फर्स्ट वन टेस्ट केस आय डी. टेस्ट केस आय डी मग तुम्ही त्याला एक स्पेसिफिक फॉर्मॅट ठरवू शकता. आता टेस्ट केस म्हटल्यावर इथं TC त्यांनी एक ID ठरवून घेतला आहे TC लॉग इन 001. मला कोणतं मॉड्यूल माझं कोणतं आहे लॉग इन मॉड्यूल आहे म्हणून त्यांनी काय केलं TC_ लॉग इन _ पहिली टेस्ट म्हणून 001. ओके, आणि सेकंड असेल तर 002 करू शकता 3 करू शकता. ओके, तर त्या टेस्ट केस आय डी कशासाठी असतो तुमचा डिफरंट टेस्ट केसला आयडेंटिफाय करण्यासाठी. टेस्ट केस सिनारिओमध्ये काय व्हेरीफाय द लॉग इन ऑफ जीमेल. आता फर्स्ट मला काय करायचं टेस्ट केस सिनारिओ टेस्ट केस कशासाठी राईट करायची आहे की मला जीमेलच्या लॉग इनचा सिनारिओ व्हेरीफाय करायचा आहे. ओके, तर टेस्ट केस काय ॲक्च्युअल बघा एंटर व्हॅलिड युजर नेम अँड व्हॅलिड पासवर्ड. त्याच्यासाठी मला टेस्ट केस मी काय डेव्हलप केली आहे की मला युजर नेम व्हॅलिड टाकायचं आहे आणि व्हॅलिड पासवर्ड टाकायचं आहे. ओके, ही झाली तुमची टेस्ट केस. नंतर प्री कंडिशन, त्याला ही टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी प्री कंडिशन काय आहे नीड अ व्हॅलिड जीमेल अकाउंट टू डू लॉग इन. तुमच्याकडे काय पाहिजे त्याच्यासाठी आधी एक व्हॅलिड जीमेल अकाउंट हवं. ओके, रजिस्टर्ड अकाउंट हवं. ही काय झाली प्री कंडिशन झाली फॉर दिस टेस्ट केस.
नंतर टेस्ट स्टेप्स, आता मला ही टेस्ट केस परफॉर्म करण्यासाठी कोणत्या स्टेप्स एंटर कराव्या लागतील किंवा कोणत्या स्टेप्स परफॉर्म कराव्या लागतील. फर्स्ट वन काय, एंटर युजर नेम, सेकंड वन एंटर पासवर्ड अँड थर्ड वन क्लिक लॉग इन बटन. ओके, ह्या काय झाल्या माझ्या टेस्ट स्टेप्स झाल्या. मला युजर नेम एंटर करायचे, देन पासवर्ड एंटर करायचं आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचे. आता टेस्ट डेटा, टेस्ट डेटा म्हणजे काय सांगितलं की टेस्ट केस एक्झिक्यूट करण्यासाठी जो डेटा प्रोव्हाइड करायचा आहे त्याला काय म्हणायचं, टेस्ट डेटा. मग टेस्ट डेटामध्ये काय येते, व्हॅलिड युजर नेम. व्हॅलिड युजर नेम कोणतं प्रोव्हाइड करायचे तुम्हाला, युजर नेम फील्डमध्ये जे युजर नेम हे करायचे प्रोव्हाइड करायचे तो म्हणजे काय झालं, तुमचा टेस्ट डेटा झाला. आणि पासवर्ड एंटर करायचं आहे, त्याच्यामुळे युजर नेम आणि पासवर्ड हा तुमचा टेस्ट डेटा झाला. नंतर ना एक्सपेक्टेड रिझल्ट. एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे की मी त्या लॉग इनच्या बटनवर क्लिक केल्यानंतर मला लॉग इन सक्सेसफुली असा मेसेज दिसायला हवा. ओके, सक्सेसफुल लॉग इन. देन पोस्ट कंडिशन. पोस्ट कंडिशन म्हणजे काय की तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट किंवा ॲक्च्युअल रिझल्ट आल्यानंतर ना काय ॲक्शन परफॉर्म करायला पाहिजे तुमच्या सिस्टीमने. तर सपोज माझं लॉग इन सक्सेसफुल झालं तर माझी पोस्ट कंडिशन काय असणार आहे की जीमेल इनबॉक्स इज शोन. तुमचं लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर ना तुमचं जे काय ॲप्रोप्रिएट इनबॉक्स आहे तुमच्या जीमेलचं ते तुम्हाला सिस्टीमवर दिसायला हवं. हे तुमची पोस्ट कंडिशन झाली. ओके, देन ॲक्च्युअल रिझल्ट काय आहे आणि स्टेटस आणि फेल, स्टेटस पास ऑर फेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही इथे टेस्ट केसेस पाहू शकता. जर तुमचं ही टेस्ट केस परफॉर्म केल्यानंतर जर सक्सेसफुल लॉग इन आलं तर इथे पण सक्सेसफुल लॉग इन येणार आहे आणि तुमच्या स्टेटस काय येणार आहे, टेस्ट केसचं पास येणार आहे. अदरवाईज जर लॉग इन सक्सेसफुल नाही झालं आणि जर तुमचं पेज किंवा पेजचा कंट्रोल येतो ह्याच्या अनसक्सेसफुल किंवा कंट्रोल एरर पेजकडे गेला तर तुमचा ॲक्च्युअल रिझल्ट काय येणार आहे, तो ॲप्रोप्रिएट इथे लिहायचं आहे आणि तुमचं जे स्टेटस आहे ह्याचं टेस्ट केसचं ते काय येणार आहे, ॲज अ फेल. ओके, this is all about test case template. If you have any doubt from this in this video, then you can ask me by call or message. Okay, thank you.